नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. आज आपण टाटा नेक्सॉन डिझेल ऑटोमॅटिक गाडीचा ओनरशिप रिव्ह्यू करणार आहोत. तुम्ही जर विचार करत आहात टाटा नेक्सॉन डिझेल ते पण ऑटोमॅटिकमध्ये घ्यायची, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. काल रात्री स्टोरी शेअर केली होती की मला ओनरशिप रिव्ह्यू शूट करायचे, कोण इच्छुक असेल तर मला अवश्य DM करा. आणि आपल्या मित्राने इमिडिएटली, आपल्या फॉलोअर मित्राने इमिडिएटली आपल्याला मेसेज केलेला आहे आणि लगेच मी शूट करतोय. तर मी सरळ बोलवतोय या प्राऊड ओनरला. आपल्यासोबत जुडलेले आहेत अजिंक्य. अजिंक्य, सगळ्यात प्रथम तुमचं इंट्रोडक्शन द्या आणि गाडी कधी घेतली, कोणतं व्हेरियंट आहे? माझं नाव अजिंक्य, बाय प्रोफेशन फोटोग्राफर आहे मी. जून महिन्यामध्ये गाडीची डिलिव्हरी घेतलेली नेक्सॉन क्रिएटिव्ह प्लस ऑटोमॅटिक डिझेलमध्ये. हां, आणि म्हणजे ऑलमोस्ट 1 वर्ष झालेलंच आहे. 1 वर्ष हो आता. पण ही जी गाडी घेतली, सगळ्यात पहिला क्वेश्चन येतो की बाबा हीच गाडी का? आणि दुसरा क्वेश्चन आहे ओके की या सेगमेंटमध्ये किंवा दुसरे कुठले कुठले ब्रँड तुम्ही सर्च केले ही गाडी घेण्याच्या अगोदर? ओके म्हणजे नेक्सॉन बघायच्या आधी मी सुझुकी ब्रेझामध्ये गेलेलो. ब्रेझा बघितल्यानंतर ग्रँड विटारा, त्यानंतर त्याच व्हेरियंटमध्ये दुसरी टोयोटोची हायरायडर वगैरे गाडी आहे. पण त्यांच्या फीचर्सपेक्षा आणि प्राईस रेंजपेक्षा मला टाटा नेक्सॉनची प्राईस चांगली वाटली आणि बिल्ड क्वालिटी पहिल्यापासून टाटाची बेस्टच आहे. बरोबर. त्यामुळे नो डाऊट मी नेक्सॉन चॉईस केली. आणि हुंडाईचा एक्सपिरियन्स, हुंडाईमध्ये गेला का, मारुतीमध्ये गेला का? मारुतीमध्ये गेलेलो, हां. पण परत आधी होंडा वापरून परत सुझुकी नाही प्रिफर केलं हां, कधी. हां, हां, मग म्हणलं परत एकदा ब्रेझा बघावी तरी, बरोबर. पण ती पण नाही आवडली. सो मी नंतर एकदा ह्युंडाईला गेलो. हां. सो ह्युंडाईचा असा एक पर्सनल एक्सपिरियन्स वेगळा झाला की तिथे गेल्यानंतर सेल्समॅन कोण ट्रीट करत नव्हतं, की गाडी दाखवायला कोण नव्हतं, ॲक्च्युली अवेलेबल कोण नव्हतं. आणि ज्या मॅडम होत्या त्यांनी गाडी नीट दाखवली नाही, थोडं मिसबिहेव झालं. पण हुंडाईचे मित्रांनो, म्हणजे माझा एक्सपिरियन्स पर्सनल आहे की हुंडाईचा जो सेल्स एक्सपिरियन्स तो तर छान आहे. चांगला आहे हो. मी तो एक्सपिरियन्स बघूनच गेलेलो बरं. की आता आपण गाडी घेतो, सर्च करतो, सो आपण फ्रेंड्समध्ये विचारतोच हां, की बाबा तू कोणती गाडी घेतोय, तू कुठलं काय, प्रत्येकाला एक्सपिरियन्स वेगळे असतात गाडीचे. बरोबर. सो मी पण ते बघून गेलेलो, पण असं त्या दिवशी काय झालं मला नाही माहिती. सो मी त्यानंतर ते सोडून दिला तो पण ही Hyundai ही चा गाडी कुठून घेतली, कोणत्या विचार. शोरूम? सातारा टाटा शोरूम मधून घेतली. मी तिथला सेल्स एक्सपिरियन्स कसा वाटला? तो सगळ्यात बेस्ट होता. म्हणजे हां. असं झालं की मी नाही, मी काय विचारतोय, ओके. कारण टाटाचा जो मित्रांनो जो एक्सपिरियन्स असतो गाड्यांचा, सेल्स असो सर्व्हिस असो, तो मिक्स रिव्ह्यू आहेत, सिरियसली मिक्स रिव्ह्यू आहेत. हो. पण म्हणून विचारतोय की बाबा तुमचा एक्सपिरियन्स कसा आहे? मी गाडी घ्यायच्या 1-2 महिन्याआधी पप्पा आणि मी कंटिन्यू यूट्यूबवरती बघत होतो. टाटाचं सर्व्हिसिंग, टाटाचं हे सेल्स वगैरे, हां. खूप सारे प्रॉब्लेम येतात, काय काय गोष्टी येतात. पण म्हणलं की घ्यायची तर आता टाटा घेऊयात म्हणून ओके. ह्या गोष्टीसाठी गेलेलो. हां. पहिल्यांदा मी पप्पा गेलेलो आम्ही गाडी घ्यायला. सो आम्हाला फर्स्ट टाइमला पण तेच ट्रीटमेंट दिलं. हां. जे आम्ही गाडी घेताना आम्ही 10 वेळा गेलोय शोरूमला. 10 वेळा? हां. हां. की बाबा हीच गाडी घ्यायची का? बरं. ह्याच्या रेंजमध्ये दुसरी कोणती गाडी चांगली आहे? हां. अल्ट्रॉज चांगली आहे का? किंवा ती टिगॉर चांगली आहे का? टियागो चांगली आहे का? सगळे वेरियंट चालवून बघितले. सगळे चालवले पण? चालवून बघितले. बापरे. त्यांनी एवढा छान एक्सपिरियन्स दिला हां. की तुम्ही गाडी टेस्ट ड्राईव्ह करून बघा, फॅमिली सोबत चालवून बघा, फॅमिली कम्फर्टेबल वाटतंय का? हायवेला तुम्हाला बरं वाटतंय का? म्हणजे प्रत्येक वेरियंट त्यांनी चालवून दिले. म्हणजे मी डिस्टर्ब करतोय ओके. मित्रांनो, एक पॅरामीटर असतं गाडी सिलेक्ट करताना किंवा गाडी खरेदी करताना चेक करायचं असतं. टेस्ट ड्राईव्ह घेतली पाहिजे, फॅमिलीला कम्फर्टेबल आहे, फॅमिलीला आवडते का नाही, सेफ्टी, सेल्स सर्व्हिस, हे सगळं इम्पॉर्टंट असतं. बरोबर. जसं फीचर्स आहे, गाडीचं इंजिन आहे, हे सुद्धा मॅटर करतं. हा जर तुमचा एक्सपिरियन्स चांगला आहे तर नक्कीच आपल्या व्ह्युअर्स लोकांना नक्की, फायदेशीर ठरेल. ज्या टायमिंगला सर्व्हिस म्हणजे मी शोरूमला गेलोय त्या टायमिंगला त्यांनी प्रत्येक वेळा येऊन बसवलंय. हां. माझ्यासोबत एक माणूस त्यांनी कंटिन्यू ठेवलाय. हां. चहा, पाणी, कॉफी वगैरे त्यांनी काय, म्हणजे एवढी ट्रीटमेंट मी असं कधी नव्हती बघितली कुठल्या शोरूममध्ये जास्त बापरे. करून. म्हणजे मला ती गोष्ट आवडली. तिथला स्टाफचं हो. बिहेवियर तुम्हाला? स्टाफचं बिहेवियर चांगलं होतं. ओके. येस, आणि बाकी ॲक्सेसरीज म्हणा किंवा लोन फॅसिलिटी म्हणा, गाडीला तुम्हाला प्रत्येक किती yes. दिवसामध्ये दिली, वेटिंग होती का? वेटिंग नाही दिली त्यांनी गाडीला मला. म्हणजे असं नाही की तुम्ही 2 महिने थांबा, 3 महिने थांबा, असं पण नाही सांगितलं. हां. एक 15 दिवस वेटिंग आहे, कारण की गाडी तुमची येणार, ते थोडंफार असतं. तर बरं. तेवढं आपण करू शकतो. पण लोन फॅसिलिटीजला किंवा कोणत्या पण डिसिजनला त्यांनी प्रत्येक सेल्समॅनने आम्हाला खूप सपोर्ट केला. ओके. की जर लोनचं काय काम असेल तर दुसऱ्या मिनिटाला त्यांचा लगेच माणूस इथे हजर असायचा. ओके. की सर तुम्हाला ह्या बँकेचं करायचं आहे तर तुम्ही हे करून घ्या, दुसरं काय करायचं असेल तर आमचा हा माणूस आहे. म्हणजे थांबायला लागलं नाही का कुठं. त्याच्यात फ्रँकली क्वेश्चन आहे, ओके. लुटायचा प्रयत्न केला का त्यांनी? नाही 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 नाही. म्हणजे ट्रान्सफरंट राहिले. एक कळतं आपल्याला की पुढचा हां. माणूस 10 रुपये जर एक्स्ट्रा मागत असेल हां. तरी पण आपल्याला अंदाज येऊन जातो. मग मला एक ठीक. सांगा, तुम्ही ज्या बाकीच्या गाड्या बघितल्या ब्रेझा हां, वगैरे, हां. तिथे कुठं असा अनुभव आला की ते लुटतायत, गळ्यात मारतायत? मी एका- मित्रांनो हा क्वेश्चन ओके. का माहिती आहे का, मी असे डायरेक्टली फ्रँकली क्वेश्चन करतो, कारण बरेच सेल्स म्हणलं टार्गेट कम्प्लीट करायचं असतं, त्यामुळे गळ्यात मारण्याच्या गोष्टी चालतात. ठीक आहे. आणि एक जेन्युन विकायचं असेल
कस्टमरच्या नीडनुसार विकायचं असेल ही एक सेल्समनशिप वेगळी असते. तुमचं काय Okay. म्हणणं आहे की तुम्हाला असा अनुभव आला का इंडस्ट्रीमध्ये? एका टायमिंगला आलेलं हम्म. ॲक्च्युली सुझुकी शोरूममध्ये जेव्हा ब्रेझा बघायला गेलेलो, मला घ्यायची होती पहिल्यापासून ब्लॅक कलर. हां हां म्हणजे असं झालेलं की ऑटोमॅटिक घ्यायची आणि ब्लॅकच घ्यायची. हां सो तिथल्या सेल्स वाल्यांनी मला सांगितलं की सर ब्लॅक कलर घेऊ नका, खूप बरं. ते डर्टी होतं, तुम्हाला साफ करावं लागेल, हां तुम्हाला क्लीननेस ठेवावं लागेल. आता शेवटी तो ॲज अ कस्टमर माझा प्रश्न आहे की मी कलर कोणता घेतो आणि मी कसा वापरतोय. बरोबर. हां सो ते कंटिन्युअसली म्हणत होते तुम्ही व्हाईटच घ्या, व्हाईट कलर घ्या, हा चांगला कलर आहे, तो चांगला कलर आहे, हे नका घेऊ. ओके. मग मी ते मला असं झालं की तुम्ही खूपच मॅनिप्युलेट करताय की हम्म. हे नका घेऊ, ते नका घेऊ. म्हणून मला ते थोडं नाही पडलं. मला पहिल्यांदा असा कस्टमर भेटलाय ज्याचा 2 मोठ्या ब्रँडचा वर्स्ट एक्सपिरियन्स आहे आणि थर्ड ब्रँड टाटाचा चांगला एक्सपिरियन्स येतोय. ॲटलिस्ट सेल्सबद्दल तरी आत्ता मला समजतंय. याच्यापूर्वी तुम्ही कुठली गाडी वापरली? नेक्सॉनच्या आधी माझ्याकडं हुंडाची ही होती, WRV होती गाडी, बेस्ट पेट्रोल व्हेरियंटमध्ये. बेस्ट होती ती. हो, म्हणजे गाडी परफॉर्मन्स वगैरे खूप चांगला होता गाडी. डिझेल होती का पेट्रोल होती? पेट्रोल व्हर्जन होती ती. हां सो मेन रिझन माझं गाडी सेल करायचं तेच होतं की ॲव्हरेज खूप कमी गाडीला. नो डाऊट इंजिन Yes. बेस्ट आहे पण मायलेज कमी. इंजिन बेस्ट, परफॉर्मन्स बेस्ट आणि सगळ्यात बेस्ट म्हणजे कम्फर्टनेस चांगला होता. ओके. फॅमिली वगैरे सगळं बसून गाडी खूप छान वाटायची. फक्त ॲव्हरेजसाठी मी गाडी ती सेल केली. बरं, ही जी गाडी आहे ओके. त्याचा तुम्हाला हायवे परफॉर्मन्स कसा वाटला किंवा सिटी परफॉर्मन्स Okay. आणि मायलेज बद्दल तुम्ही काय सांगाल या गाडीच्या? हायवे परफॉर्मन्स म्हणाल तर मी माझ्या गाडीला अजून 1 वर्ष कंप्लीट व्हायचं आहे. हम्म, मी 17,000 प्लस आता रनिंग आहे गाडीचं माझं. हम्म, हम्म. मी 4-5 टाईम गोवा, त्याच्यात बघ. परत मुंबई, पुणे कंटिन्युअसली रनिंगमध्ये गाडी असते. हां. त्यामुळं हायवे रनिंग खूप चांगलं आहे गाडीचं. सिटी रनिंगमध्ये पण नो डाऊट आपल्याला जो कम्फर्टनेस लागतो सिटीमध्ये की ऑटोमॅटिक असावी तर कशासाठी असावी, सिटीसाठीच असावी गाडी. हां हां तर तो परफॉर्मन्स पण खूप चांगला आहे गाडीचा. ओके. म्हणजे 1.5 लिटर जे इंजिन आहे हो, त्याचं हो. पॉवर तुम्हाला इनफ वाटते हो का? हो, इनफ वाटते. आणि हायवेवर चालायला खूप छान, खूप छान. ब्रेकिंग कसं वाटलं गाडीचं? ब्रेकिंग पण चांगलं आहे गाडीचं. ॲक्च्युली टेस्ट ड्राईव्ह घेताना ह्याच गोष्टी पहिल्या नोटीस केलेल्या हां. की गाडी हायवेला चालते कशी किंवा ब्रेक कसं लागतात गाडीचे, कोणत्या स्पीडला काय ब्रेक लागतो बाबा, म्हणजे मेन ह्या गोष्टी आपण चेक करतो. मग तुम्ही सेल्सच्या वेळेस गाडी हायवेला पण चालवली? चालवली. येस. मित्रांनो हे शक्यतो चालवायला भेटत नाही. म्हणजे तुम्ही भरपूर गाडी चालवली. हो हो हो. टेस्ट ड्राईव्ह मध्ये हेच इम्पॉर्टंट असतं की हम्म. तुम्हाला चेक करायचं की तुमच्या रिक्वायरमेंट मध्ये गाडी बसते का नाही. आता ही जी सिंगल पण चालवली आणि विथ फॅमिली घेऊन पण ही गाडी हायवेला चालवली. ओके. आणि त्यांनी मला एवढा पण सपोर्ट केला टाटावाल्यांनी की तुम्ही फॅमिली पण घेऊन या, हां. तुम्ही फॅमिली गाडीत बसा हां. आणि तुम्ही टेस्ट ड्राईव्ह करून या, तुम्हाला गाडी Wow. नक्की वाटते कशी फॅमिलीसाठी. मला ॲक्च्युली म्हणजे बऱ्याच लोकांचे असे मिक्स Okay. रिव्ह्यू येतात आणि युट्यूबर सुद्धा आहेत Okay, असे आहेत. म्हणून तुम्हाला हा डायरेक्ट क्वेश्चन आहे. नाही आणि बरं आता ही जी गाडी आहे ती फॅमिली लोकांना आवडली आणि फॅमिली लोकांच्या कम्फर्टनुसार कशी वाटते? फॅमिली लोकांच्या कम्फर्टनुसार गाडी छानच आहे. हम्म. म्हणजे हाईट गाडीची छान आहे, हम्म. गाडीचं सस्पेन्शन छान आहे गाडीचं. ओके. मेन म्हणजे हायवेला कधी खड्डे वगैरे आले गाडीत तर फॅमिली असून म्हणजे एवढी माणसं बसून पण गाडीत काय वाटत नाही. बरं. मेन ही गोष्ट चांगली आहे गाडीची. ओके. सेफ्टीबद्दल काय सांगाल? सेफ्टी आता टाटाबद्दल क्वेश्चन विचारणं चुकीचं आहे पण तरी विचारतो. सेफ्टीबद्दल बोलायचं नाही कारण काय टाटा म्हणजे बेस्टच आहे सेफ्टीबद्दल, टेन्शन नाही त्याला काय. हां. गाडीला त्यांनी ऑलरेडी 6 एअरबॅग्स दिलेत. रोबस्ट आहे मित्रांनो, त्यामुळे ते काहीच प्रॉब्लेम नाही आहे. बरं हे जेव्हा तुम्ही आता आपण डोंगरातच आलो, आम्ही अशा ठिकाणी शूट करायला आलोय जिथे सगळा ओबडधोबड रस्ता आहे. तुम्हाला ऑफ रोडिंग म्हणजे दिस इज नॉट ऑफ रोडिंग हां, हां. पण जसं खड्ड्यांमध्ये गाडी चालवायला वगैरे हां. सस्पेन्शन कसं आहे. वाटतं? खड्ड्यांमध्ये सस्पेन्शन खूप छान आहे गाडीचं, ओके. नो डाऊट. कारण की बारीक सारे खड्डे हायवेचे आपण हां. बघतो की बाबा गाडीचा चालते किंवा आतमध्ये दणका वगैरे लागतो गाडीचा काय, तो बरोबर. लागत नाही मेन म्हणजे जास्त करून. ओके. आणि गावाकडे जर गेलो कधी गाडी घेऊन, खड्ड्याचा रोड असेल तर पूर्ण अंग असं हलत नाही गाडीत. बरं. जो एक्सपिरियन्स मी आधीच्या गाडीत घेतलेला हां, हां, सस्पेन्शनच्या बाबतीत थोडासा, हां हां. तो ह्यात मला नाही वाटलं. बरं अजिंक्य, फीचर्स टाटा नेक्सॉन मधले कुठले आवडले जास्त? फीचर्स रेग्युलर आहे तेच. एक मेन फीचर त्यात आहे चांगला की 360 कॅमेरे दिले त्यांनी. हां, वन ऑफ द बेस्ट. हो, खूप छान फीचर आहे ते. हां. आणि मेन म्हणजे आता आपण जरी कंटिन्यूस एखादा समजा परफेक्ट ड्रायव्हर असेल हां. त्याला उपयोगाचा नाही आहे, पण जो लर्निंग ड्रायव्हर आहे किंवा नवीन ड्रायव्हिंग करतोय त्याला गटराचे खड्डे, कॉर्नर्स वगैरे दिसत नाहीत, हम्म, तर हम्म. त्यांनी मिररसाठी आणि रिव्हर्ससाठी 360 कॅमेरा 2D 3D व्ह्यू त्यात दिलेत. सो तुम्ही परफेक्टली बघू शकता की टायर वळतोय कुठे, काय करतोय, म्हणजे हे बेस्ट फीचर आहे त्यातलं. ओके. खूप आवडलं ते. ह्याच्यामध्ये जी टचस्क्रीन आहे हां, हां. त्याच्यामध्ये ग्लिच आहे की बरेच लोक बोलतात बाबा स्लो चालते. तुम्हाला अनुभव आला कसा काय? नाही, अजून तरी नाही आला अनुभव मला. अँड्रॉइड नाही, ॲपल नाही, कारप्ले परफेक्ट नाही, करतोय? नाही. हो, तो अँड्रॉइड आणि ॲपलला दोन्ही साईडला पण खूप चांगला परफॉर्मन्स देतो तो. ओके. आणि क्विकली कार चालू केल्या हां. जर तुमचा कनेक्टिव्हिटी ऑलरेडी असेल तर ते न ऑपरेट करता ऑटोमॅटिक कनेक्ट होतो तो.
ओके. सो म्हणजे रिकनेक्ट व्हायला पण हा, काही प्रॉब्लेम नाही नाही काहीच वेळ लागत नाही त्याला. ओके. आणि याच्यामधला जो नाईट ड्रायव्हिंग एक्सपिरियन्स आहे तो कसा आहे? म्हणजे हेडलाईट थ्रो किंवा रात्रीचा जो इंटेरियर आतमध्ये बसण्याचा जो ॲम्बियन्स आहे तो कसा वाटतो तुम्हाला? लाईट्स आतमध्ये आहेत म्हणजे ठीक आहे, म्हणजे असं पण नाही की वाव वगैरे असं काय. एक ठीक आहे, फक्त रात्रीचं हेडलॅम्प्स त्यांचे म्हणजे लाईट्स कमी आहे त्याची. बरं. पुढची व्हाईट लाईट जी त्यांची आहे कंटिन्युअसली हां. थोडी कमी होती. ओके. सो ती तुम्हाला वाटते कमी आहे. हा, थोडी कमी आहे बरं, त्याची. अजून एक मला क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे. आपण सगळं डिस्कशन केलं, Okay. परफॉर्मन्स विचारला, हायवे स्टॅबिलिटी, सिटीमध्ये कसे हम्म. चालवायला. AMTचा गिअर बॉक्स आहे याच्यामध्ये, बरोबर? ओके, हो. AMTच्या गिअरबद्दल काय सांगाल? कसं आहे, स्मूथ आहे का तो थोडा जाणवतोच की AMT आहे? AMT म्हटलं की थोडंफार गेअर शिफ्टिंग जाणवणारच. हम्म, म्हणजे पूर्णपणे शिफ्टिंग DCT सारखं तरी येणार नाही त्याला. बरोबर. हां. तो थोडंसं आहे की प्रत्येक गेअरला जाणवतं, घाटात वगैरे थोडं चढत असलो आपण तर त्याला गेअर शिफ्टिंग कळतं थोडंफार. बरोबर. पण तो एवढं फीचर समोर एवढं गोष्ट नाही एवढं बघू शकत त्याला काय. मित्रांनो, सगळं डिस्कशन केलं, पण मायलेजबद्दल बोलायचं राहिलं. मायलेजबद्दल काय एक्सपिरियन्स आहे? मेन माझं टाटा नेक्सॉन घ्यायचं रिझनच मायलेज होतं. ओके. हां हां. मी जे स्टार्टिंगला बोललो की ब्रिझा, ग्रँड विटारा, हायडर वगैरे गाडी हां हां. त्या सगळ्या बघून एक CNG व्हेरियंटमध्ये तुम्हाला ॲव्हरेज मिळतंय. बरोबर, मला बरोबर. CNG नाही म्हणजे घ्यायचं नव्हतं. हां. CNGला लाईनिंग वगैरे लागणं हे मला माझ्या कंटिन्युअसली जॉबमध्ये नाही होत पॉसिबल. बरोबर. त्यामुळे डिझेल प्रेफरन्स बघत होतो. तर गाडीला मला आत्तापर्यंत 25+ ॲव्हरेज गाडीला मिळाले, डिझेल ऑटोमॅटिक असून. मित्रांनो, 25 खरंच ही गाडी 25 मायलेज देते सगळ्यांना. तुमचा पण एक्सपिरियन्स काय तुम्ही सांगा मायलेजच्या बद्दल. मित्रांनो, हे तुम्ही इंजिनचा नॉईस ऐकताय, हे 1.5 लिटरचं इंजिन आहे जे जवळजवळ 113 bhp 250-260 Nmचं टॉर्क जनरेट करतं, पीक टॉर्क. हे जे इंजिन आहे ते खरंच पॉवरफुल इंजिन आहे. याला फक्त DRL कंटिन्यू येत नाही. क्रिएटिव्ह प्लसमध्ये जे आहे ना, ही DRL एवढीच येते, पण आहे एवढीच छान वाटते. मित्रांनो, इंटेरियरबद्दल बोलायला झालं, सनरूफ याच्यामध्ये येत नाही क्रिएटिव्ह प्लस डिझेल ऑटोमॅटिकमध्ये. ऑटोमॅटिक AC याच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. देन याच्यामध्ये तुम्हाला 3 ड्रायव्ह मोड्स आहेत, स्पोर्ट्स, इको, सिटी. ओके. देन हा 13 इंचाच्या नियर अबाउट 13 इंचाचा टच स्क्रीन आहे, जो खरंच स्मूथ आहे. डिझेल क्लस्टर आहे, पेडल शिफ्टर्स तुम्हाला याच्यात पाहायला मिळणार. तुम्ही मॅन्युअली सुद्धा गाडी चालवू शकता. क्रूज कंट्रोल याच्यात देण्यात आलेला आहे. TPMS, देन 6 एअरबॅग्स, ABS, EPD, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल, हे असे जे फीचर्स आहेत ते येतात. याच्यात आर्मरेस्ट नाही. आर्मरेस्ट मला असं वाटतं की यायला पाहिजे होतं. ड्रायव्हर साईडच्या सीट आहेत ना, ते हाईट ॲडजस्टेबल आहेत. आणि याच्या या एअरबॅग फ्रेंडली सीट कवर आहेत मित्रांनो, हे लक्षात राहू द्या. पाठीमागे तुम्हाला बेंच फोल्डिंग सीट्स मिळतात त्याच्यामध्ये. माझा एक्सपिरियन्स आहे. बाकी रूफ लाईट सिंगलच आहे याच्यामध्ये. मला असं वाटतं की तुम्ही आता सर्व्हिस एक्सपिरियन्स सांगितला पाहिजे की Okay. काय आहे गाडीचं सर्व्हिस एक्सपिरियन्स. सर्व्हिस एक्सपिरियन्स ॲक्च्युली पहिला खूप घाबरलो होतो टाटाची गाडी घेताना. हां. की बरेच यूट्यूबवरती व्हिडिओ बघितले की टाटाचं सर्व्हिसिंग खूप लेट आहे, टाटा सर्व्हिसिंगला खूप प्रॉब्लेम येतात, गाड्या घ्या म्हणतात पण पार्ट्स आणि ह्या गोष्टीला खूप प्रॉब्लेम येतात म्हणून. बरं. पण माझा असं पर्सनली टाटाबद्दल वेगळाच रिव्ह्यू झाला आहे की मी आजपर्यंत माझा 3रं सर्व्हिसिंग गाडीच झालं आत्तापर्यंत. पण वन डे मला गाडी रिटर्न मिळाली. नाही, मी काय विचारतो Servicing कारण ला. होंडाची गाडी वापरत आहेत. हो. होंडाचं सर्व्हिस तुम्हाला माहिती आहे बेस्ट होतं. हो, वन डे रिटर्नमध्ये गाडी भेटत होती. हां हां. आणि तिन्ही पण- किती सर्व्हिस केली आतापर्यंत? आत्तापर्यंत माझ्या 3 सर्व्हिसिंग गाड्या झाल्या. 3. आणि बिल कसं आलं मेंटेनन्स? आहे रेग्युलरच आहे, म्हणजे एक 6-7च्या रेंजमध्ये बरोबर आलं ते. ओके. आणि सर्व्हिस सेंटरवर एंटरटेन केलं प्रॉपर तिथे केलं गेल्यानंतर प्रॉपर त्यांनी म्हणजे काय त्यांचे मॅनेजर असतील किंवा सेल्स करून असतील ते गाडीचे हां, हां, वगैरे, ते येऊन त्यांनी गाडी टचअप बघून सगळे फोटो वगैरे काढून गाडीच्या आधी, हां. म्हणजे प्रॉपर त्यांनी हे केलं, ट्रीट केलं चांगलं. क्वेरीज काय होते काय वगैरे तुम्हाला ग्लिच वगैरे जाणवले गाडीमध्ये? काही नाही पॉईंट्स वगैरे नाही असं काय जाणवलं काय काय नाही. तुम्हाला काही एकही इश्यू नाही सापडला गाडीमध्ये? इश्यू असं म्हणजे अजून तरी नाही काय सापडलं इश्यू मला असं काय. अजून वर्ष झालं चालवतं गाडी, हां. पण असं अजून काही मेन इश्यू असं सापडलं नाही की ह्या इश्यूमुळे मला असं हां. गाडी चालवायची इच्छा होणार नाही अशी. बरं, मी बोलता एक क्वेश्चन राहिला. ओके. तुम्ही हाय स्पीडला म्हणजे किती स्पीडनं, म्हणजे किती लोकांसोबत गाडी चालवली आणि किती स्पीडपर्यंत चालवली? बूट स्पेस कसा आहे? फॅमिलीसाठी इनफ आहे का असं बेसिकली? आता फॅमिली ट्रिप जर गाड्याची म्हणली तर थोडंसं आपण लगेज वगैरे कॅरी करतोच. हम्म. एक 4-5 बॅग तरी बसतील एवढा इनफ बूट स्पेस आहे गाडीचा. बरोबर. आणि 4 लोक जरी गाडीत बसली किंवा 5 वाजेचा छोटा पर्सन किंवा असं 4-5 लोक बसली हां. तरी गाडी परफॉर्मन्स चांगला आहे हायवेला. ओके. आणि आपण आता फॅमिली असल्यानंतर आपण अबोव 100 तर जात नाही. सो आपण 80, 100, 90 असं ह्याच रेंजमध्ये गाडी चालवतो. त्या रेंजमध्ये पण गाडी स्मूथ चालते. म्हणजे असं नाही की खूप रेविंग जाणवते, डिझेल इंजिन आहे सो आपण असं म्हणतो की डिझेलमध्ये खूप रेविंग जाणवणार, हां हां. काही वाटत नाही त्या गाडीमध्ये. ओके. ब्रेकिंग त्यावेळेस ओके वाटलं? ब्रेकिंग खूप चांगली स्टॅबिलिटी आहे त्यामध्ये, स्टेबिलिटी पण खूप चांगली आहे. जबरदस्त. पॉझिटिव्ह निगेटिव्ह सारांश आपण जाणून घेऊया. काय वाटतं तुम्हाला गाडीचे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह? निगेटिव्ह पहिले सांगा. ओके. लोकांना निगेटिव्ह ऐकायला भारी वाटतं.
निगेटिव्ह फर्स्ट बघताना एवढंच बघितलेलं की थोडी गाडी स्पेस कमी आहे गाडीचं जरा थोडंसं. म्हणजे जो अदर कारमध्ये जो बघतो आपण ह्या व्हेरियंटमध्ये हॅशबॅक व्हेरियंटमध्ये हां. आपण जो बघतो की ग्रँड विटारा किंवा ब्रिझा वगैरे गाड्यांमध्ये थोडीशी गाडी मोठी असते लेंथला, त्यामुळे मागचा लेग स्पेस आणि ह्या गोष्टी थोडे जास्त मिळतात. बरं. पण आता ॲव्हरेज माझ्या हाईटनुसार मी जर कंटिन्युअसली असं विचार करायला गेलो तर ते नाही प्रत्येक गाडीत मला तुमची मिळणार. हाईट किती आहे? माझी 6'2" आहे. हां, 6 फूट 2 साठी थोडी कमीच वाटणार, म्हणजे कमीच कुठलीही वाटणार, गाडी घ्या. आणि अजून काय निगेटिव्ह वाटली गाडी? बारीक असं काय म्हणजे निगेटिव्ह असं नाही, मला फक्त स्पेस थोडंसं निगेटिव्ह वाटलं आणि त्यांची मेन फ्रंट हेडलाईट फक्त ती थोडी कमी वाटली. हेडलाईट ते ॲज पर हां. व्हेकल ॲक्टनुसार आहे Vehicle, ते हां. सगळे. बाकी नाही काय गाडीमध्ये निगेटिव्ह असं म्हणजे आतापर्यंत नाही वाटलं असं काय. ओके. आणि एक टाटाने स्मार्ट मूव्ह पण केले. इथे डिफॉगर नाही आहे आणि हिडन वायपर दिला आहे. तर तुम्हाला हा इनफ वाटतो डिफॉगर नाही, तर तुम्हाला कधी जाणवलं की बाबा इथे पाणी जमा झाले? बट नाही, ओके. गाडी घेतल्यानंतर पावसाळा एक गेला पूर्ण माझा आता गाडीमध्ये. सो डिफॉगरचं एवढं काय असं मला ह्यात जाणवलं नाही. ओके. किंवा पाहिजेच होतं म्हणून असं काय. पण त्यांनी थोडंफार कॉस्ट कटिंग त्यात केलेलं आहे. हां, म्हणजे हां, बट ऑब्वियस व्हेरियंट हां, तुम्हाला बनवायचं तर variant मध्ये, तेवढं हां, करावंच तेवढं करावं लागतं. लागेल त्यांना. आतापर्यंत इन्शुरन्स कधी वापरला आहे गाडीला काही काम करायला? फर्स्ट टाइम एक इन्शुरन्स झालेला. हां हां हां. हम्म. आणि त्यावेळेस का माहिती आहे का, कारण इन्शुरन्समध्ये पण मित्रांनो महिना दीड महिना गाड्या सर्व्हिस सेंटरला थांबतात. तर त्या केसमध्ये कसा एक्सपिरियन्स आहे? नाही जास्त त्यांनी दिवस लावले नाहीत ॲक्च्युली. थोडं पेंट वर्क होतं त्यामुळे त्यांनी एक 8-10 दिवसात त्यांनी गाडी देऊन टाकली. 10 दिवसात दिली? हो. सो 10 दिवस इज नॉर्मल. 15 दिवसात तुम्हाला गाडी पेंट काम असतं ना, ते 15 दिवसाचा टाइम फ्रेम असतो. हो. So ही खूप चांगली गोष्ट आहे की दिलेली आहे. बरं, तुम्ही ग्राउंड क्लिअरन्स इनफ वाटतो गाडीचा? भरपूर आहे गाडी म्हणजे बाकीच्या गाड्यांपेक्षा तरी ग्राउंड क्लिअरन्स खूप चांगला आहे गाडीला. 208 mm चा ग्राउंड क्लिअरन्स आहे मित्रांनो या गाडीचा. ORVMवर तुम्हाला 360 डिग्री कॅमेरा, LED इंडिकेटर, हे टर्बो लावून घेतलं, ह्याचं काय खास? आहे मला ते आवडलं म्हणून मी लावलं. बाकी त्याचं दुसरं असं काही नाही आहे. पण डिझेलची जी मजा आहे ना, ती वेगळीच मजा आहे. हो. सो काय अजून काय असं वाटतंय की तुम्हाला आपल्या व्ह्युअर्स लोकांना सांगावं असं, की जे करून त्यांना फायदेशीर होईल गाडीच्या पॉझिटिव्हबद्दल बोलायचं झालं तर? पर्सनली सांगायचं झालं तर म्हणजे मी ॲक्च्युली ॲव्हरेज आणि कम्फर्टसाठी गाडी घेतली. तर प्रत्येकाची चॉईस अशी आहे की बाबा कोणाला काय घ्यायचं आहे किंवा काय. माझ्या चॉईसनुसार की तुम्हाला जर बाहेर ट्रॅव्हल करायचं असेल हां. किंवा लॉंग रनिंग करायचं असेल हां, हां, किंवा हां. तुम्ही 3-4 फ्रेंड्स आहात किंवा फॅमिली 4 जणांची आहे, सो बाकीच्या गाड्यांपेक्षा बेस्ट गाडी आहे. ओके. बिल्ड क्वालिटी चांगली आहे, हां. ॲव्हरेज चांगलं आहे हां. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कम्फर्ट आहे बरोबर. जे आपल्याला लागतं हायवेला आत्ताच्या रोड कंडिशननुसार आणि ॲव्हरेज म्हणजे ट्रॅफिकनुसार ओके. ज्या कंडिशनला आहे त्या गाडीत चांगली आहे गाडी. मित्रांनो, हा पूर्ण ओनरशिप एक्सपिरियन्स होता आपल्या अजिंक्य साहेबांचा. बरं अजिंक्य साहेब, मला सांगा, तुम्ही ही गाडी आहे ती व्ह्युअर लोकांना सजेस्ट कराल का? नक्की सजेस्ट करेन की ज्यांचं रनिंग जास्त आहे गाडीचं, ज्यांना फॅमिलीसोबत किंवा ट्रॅव्हलिंगसोबत जे ट्रॅव्हल करतात, ज्यांना आवडतं कार ड्राईव्ह करणं वगैरे, लाँग रनिंगसाठी तुम्हाला ॲव्हरेज चांगलं आहे गाडीचं, रिलायबल आहे, तुम्हाला कम्फर्ट चांगला मिळतो आहे आणि प्लस म्हणजे टाटाची गाडी आहे त्यामुळे तुम्ही हे करू शकतच नाही की बाबा वाईट असेल म्हणून गाडी. हां हां. सो तुम्ही डोळे दाखवून गाडी घेऊ शकता. भाऊंचा सर्व्हिस एक्सपिरियन्स चांगला असल्यामुळे भाऊ हो. पूर्णपणे खुश आहेत. तर हा एक ओनरशिप रिव्ह्यू होता मित्रांनो, अजिंक्य साहेबांनी आपल्यासोबत शेअर केला. तुमचं काही क्वेरी असतील, कमेंट असेल, नक्की कमेंट बॉक्समध्ये विचारा, कमेंट करा. आणि तुम्हाला सुद्धा ओनरशिप रिव्ह्यू करायचा असेल तर मला कॉन्टॅक्ट करू शकता, आपण नक्की शेड्यूल करूया. अजिंक्य, खूप खूप धन्यवाद तुमचा एक्सपिरियन्स तुम्ही शेअर केल्याबद्दल. धन्यवाद मित्रांनो, भेटूया पुढच्या एका व्हिडिओमध्ये. जय महाराष्ट्र.